अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापांची करावया झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. एकनाथ महाराजांनी हा जोगवा मागितलेला होता. त्यांच्या शब्दात आज मी मातेकडे, अंबे मातेकडे हा जोगवा मागतो आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, नुकताच गणेशोत्सव पार पडलाय. अगदी मस्त धमाकेदार धमाल पद्धतीने पार पडलाय आणि आता आपण सगळेजण सज्ज झाले आहोत. नवरात्र, दसरा, दिवाळी हे आपले हिंदूंचे खूप मोठे सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी. तुम्ही सगळेजण स्वाभाविकपणेच जोमाने, उत्साहाने, जोरदारपणे तयारीला लागलेले असाल हे सगळं साजरं करण्यासाठी. तर मंडळी, त्याचसाठी मी आज तुमच्यासमोर आलोय ह्या नवरात्राची माहिती देण्यासाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी नवरात्राच्या माहितीबरोबर दसऱ्याची थोडीशी माहिती देईन आणि नंतर पुन्हा मी दसऱ्याची सविस्तर माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन नक्की. चला तर मंडळी, आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. भक्तांनो, आपल्याला जसं वाटतं की नवरात्र हे एकच आहे, म्हणजे आत्ताही आपण जे साजरं करणार आहोत किंवा करत असतो दरवर्षी दसऱ्याच्या आधी ते नवरात्र, तर हे एकच नवरात्र नसून वर्षभरामध्ये एकूण 4 नवरात्र साजरी केली जातात आणि वंशपरंपरागत बऱ्याच जणांकडे यातलं कोणतं ना कोणतं नवरात्र साजरं केलं जातंच काही ना काही निमित्ताने. पण सगळीच नवरात्र सगळ्यांच्याचकडे साजरी होतात असं काही नाही आहे, त्यामुळे सगळ्यांनाच माहिती नसते. हां, जे लोकं, जी मंडळी अध्यात्मात खूप जास्त कार्यरत असतात, अध्यात्मात असतात, उपासना करत असतात, त्यांना ह्या नवरात्रांची माहिती असण्याची शक्यता जास्त असते. तर त्यामुळे आज आपण आधी या 4 नवरात्रांची माहिती बघूया आणि नंतर मग आपण याच व्हिडिओमध्ये नवरात्राची पूजा कशी करायची, त्या 9 कोणत्या वेगळ्या देवी आहेत, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात आणि पेशव्यांच्या काळामध्ये नवरात्र कसं साजरं केलं जायचं, नवरात्राच्या माळा कोणत्या वेगवेगळ्या फुलांच्या माळा वाहिल्या जातात, त्या कशा असतात, कोणत्या असतात. त्याच्यानंतर बऱ्याच भगिनी नवरात्राच्या वेळेला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या 9 दिवस किंवा साड्या नाही तर मग वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस, म्हणजे त्या दिवशी तो एक ड्रेस त्या रंगाचा ठरवून किंवा ती साडी त्या रंगाची ठरवून नेसत असतात भगिनी. तर ते का, कधी सुरू झालं वगैरे अशी नवरात्राची बरीचशी माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला, माझी मांडणी आवडली, तर हा व्हिडिओ माझं हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्यापर्यंत खूप खूप शेअर करा. ही तुम्हाला हात जोडून सर्वांना नम्र विनंती. तुम्ही ते नक्की कराल याची मला खात्री आहे. चला तर मंडळी, आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. मंडळी, नवरात्राचे जे 4 प्रकार आहेत असं आपण आता जे म्हटलं, त्यातलं पहिलं नवरात्र आहे शारदीय नवरात्र, जे आत्ता सुरू होणार आहे तेच नवरात्र. हे नवरात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात साधारणपणे ह्या 2 महिन्यांमध्ये सुरू होतं किंवा साजरं केलं जातं.
आणि हेच नवरात्र बाकीच्या इतर म्हणजे एकूण सगळ्या जी सगळी 4 नवरात्र आहेत, त्यातल्या त्या बाकीच्या 3 नवरात्रांपेक्षा हे नवरात्र सर्वात जास्त प्रमाणात साजरं केलं जातं. या नवरात्रामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे याला दुर्गा पूजा असं म्हटलं जातं. शारदीय नवरात्राचा अर्थ आहे शरद ऋतूमध्ये साजरं केलं जाणारं नवरात्र. आता पीक कापणीची ही वेळ असते. अनेक पिकं तयार होऊन एकतर म्हणजे कापायच्या तरी आता अवस्थेत आलेली असतात, की अजून थोड्या काळानंतर ती कापली जाणार असतात. या नवरात्राला महानवरात्र असं म्हटलं जातं. आणि थोडीशी याची अगदीच थोडीशी एका शब्दात, एका वाक्यामध्ये याची माहिती घ्यायची झाली या नवरात्राची, तर नवदुर्गेकडून महिषासुराच्या पराभवाशी या नवरात्राचा संबंध आहे असं म्हणता येईल. पौराणिक कथांमध्ये आपण असंही ऐकलेलं असतं, की रामचंद्रांनी या काळामध्ये रावणाचा वध केलेला होता. देव जे आहेत, देव ही कल्पना मी माझ्या लेखांमध्ये मांडलेली आहे. इथे तुमच्यासमोर पुन्हा कधीतरी मी सविस्तरपणे मांडेन. तर देव ही वेगवेगळ्या स्तरावरती संकल्पना मांडली गेलेली आहे. तर हे देव अश्विन महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या काळामध्ये झोपलेले असतात असं म्हटलं जातं, ज्याला आपण चातुर्मास्य म्हणतो. त्यातलाच हा एक भाग आहे. भगवान रामानी संध्याकाळी षष्ठीच्या तिथीला देवी दुर्गेला जागं केलेलं होतं असं मानलं जातं. दुसरं नवरात्र आहे चैत्र नवरात्र. हे नवरात्र वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजे साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात साजरं केलं जातं. आणि हे नवरात्र भारतीय उपखंडातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात प्रसिद्ध नवरात्र म्हणता येईल असं नवरात्र आहे. आणि हे नवरात्र वसंत ऋतूचं प्रतिनिधित्व करतं. हे नवरात्र हिंदूंच्या चैत्र महिन्यात येतं. आणि हिंदूंचं जे चंद्र कॅलेंडर आहे त्याच्या चैत्र महिन्याच्या म्हणजे पहिल्या दिवसापासून म्हणजे प्रतिपदेपासून हे नवरात्र सुरू होतं. त्यामुळे याला वसंत नवरात्र किंवा राम नवरात्र असं म्हटलं जातं. रामनवमी म्हणजे भगवान रामाचा जो जन्मदिवस आहे तो सामान्यतः चैत्र नवरात्राच्या 9व्या दिवशी येतो. या नवरात्राचे बहुतेक विधी आणि प्रथा शारदीय नवरात्राच्या दरम्यान पाळल्या जाणाऱ्या विधींच्या प्रमाणेच आहेत. आणि या नवरात्राचे सर्व 9 दिवस देवी शक्तीच्या 9 रूपांना समर्पित आहेत. आषाढ किंवा पौष नवरात्र, तिसरं नवरात्र. आषाढ महिन्यात म्हणजे साधारणतः जून-जुलैमध्ये हे नवरात्र साजरं केलं जातं. चौथं नवरात्र आहे माघ नवरात्र. हे नवरात्र हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे माघ महिन्यात साधारणपणे आणि आपण जे नेहमी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार जे महिने आपले असतात, त्याच्यानुसार जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हे नवरात्र येतं. या काळात देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. माघ नवरात्र हे वसंत पंचमी म्हणून अधिक ओळखलं जातं. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून, आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. हा सण दुर्गा देवीला समर्पित आहे. या देवींनी महिषासुराचा वध केलेला होता. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा जवळजवळ संपलेलाच असतो. शेतातली अनेक प्रकारची पिकं तयार होत आलेली असतात, तर काही झालेली असतात. अशा या उत्साहाने भरलेल्या निसर्गात
मन प्रसन्न असतानाच नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. मंडळी, देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ, अशा प्रकारे नारदीय नवरात्र व्रत केलं जातं. काही ठिकाणी झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण केली जाते, घातली जाते आणि अनेक ठिकाणी रोज कोणत्या फुलांची माळ घालायची हे ठरलेलं आहे. त्याचे काही नियम आहेत. ते आपण पुढे बघणार आहोत. पण एक सर्वसाधारणपणे आपण जसं बघतो, की देवाला आपली भक्ती हवी असते. तर अगदीच काही मिळालं नाही, कोणती फुलं आपल्याला जी त्या दिवशी हवी ती मिळालीच नाहीत, तर आपल्याला उपलब्ध असलेल्या फुलांनी आपण देवीची पूजा करू शकतो. कोणतंही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचं असतं. पण तिथीचा क्षय झाला, तर ते 8 दिवसांचं किंवा तिथीची वृद्धी झाली, तर ते 10 दिवसांचं सुद्धा असू शकतं. चंपाषष्ठीचं नवरात्र जे असतं, ते फक्त 6 दिवसांचं असतं. आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी यांची 3 पूर्ण पीठं आणि वणीच्या सप्तशृंगी मातेचं, सप्तशृंगी देवीचं अर्धपीठ, अशी देवीची एकूण 3.5 शक्तिपीठं इथे मानली जातात. इथे नवरात्रीमध्ये 9 दिवस खूप मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून इथे येत असतात. देवीला साडी, चोळी, पिठामिठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात आणि सुखाचं वरदान मागतात. देवीचे हे जे घट बसवलेले असतात, त्या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचं मन शांत, प्रसन्न आणि स्थिर होतं. देवीची त्या भक्तावरती कृपा होते. त्याला सुख, शांती, समाधान लाभतं. 9व्या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते. म्हणजेच 9वा दिवस म्हणजे दसऱ्याचा आधीचा जो दिवस आहे, त्या दिवशी नवचंडीचा होम केला जातो. ही देवी का आणि कशी प्रकट झाली, कशासाठी प्रकट झाली, याबद्दल देवी महात्म्य या नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी आहे. पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर नावाचा राक्षस फार माजलेला होता. त्याने देवदेवता, ऋषीमुनी, साधू, संत, सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सळो की पळो करून सोडलेलं होतं. असा तो सगळ्यांनाच त्रास द्यायचा. आपण हे नेहमी बघत असतोच पुराण वाचताना. तर तेव्हा सगळे देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांची ही समस्या ब्रह्मा, विष्णू, महेशांना सांगितली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेशांना महिषासूर राक्षसाचा भयंकर राग आला आणि स्वाभाविकच होतं ते. आणि त्यांच्या त्या क्रोधातून एक देवता प्रगट झाली. या शक्ती देवतेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. आणि म्हणूनच मग ही देवता, ही देवी महिषासुरमर्दिनी या नावाने ओळखली गेली. आणि त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच आपण हे जे नवरात्र साजरं करतो, तो हा काळ. या सर्व देवतांच्या ठिकाणी जी शक्ती होती, त्या शक्तींचं एकत्रीकरण, दैवतीकरण होऊन त्या शक्तीला देवी असं नाव मिळालं. आणि शाक्त संप्रदायाचे जे लोकं आहेत, जी मंडळी आहेत, त्यांनी या शक्तीला आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवलं, ओळखलं. देवीची उग्र आणि सौम्य अशी 2 प्रकारची रूपं आपल्याला बघायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या काहीशा सौम्य अशा प्रकारची रूपं आहेत. तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपं आहेत. त्या नावांवरूनच आपल्याला कळतं की ही रूपं कशी भयंकर असतील आणि ती कशी प्रचंड असतील आणि राक्षसांचं, दुष्टांचं निर्दालन करणारी असतील.
मार्कंडेय पुराणातल्या देवी महात्म्यात असं सांगितलं आहे की शरद ऋतूतल्या वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकलं तर सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि घर धनधान्याने परिपूर्ण होतं, भरून जातं. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो. या काळामध्ये आपल्यामध्ये नवीन शक्ती, नवा उत्साह, नवीन उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य आणि इतर ग्रहांमध्ये जी परिवर्तनं होत असतात त्यांचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारावरती होत असतो. सृष्टीतल्या परिवर्तनाचा हा जो सगळा खेळ आहे तो शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून हा नवरात्राचा जो काळ आहे तो शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असं मानलं जातं. नवरात्रात ज्या 9 देवींचं पूजन केलं जातं त्यांचं वर्णन एका श्लोकातून केलं गेलेलं आहे. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकम्, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमम्, नवमं सिद्धिदा प्रोक्ता, नवदुर्गा प्रकीर्तिता, उक्तानि तानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी ही देवीची 9 रूपं आहेत. आपण आता नवरात्रात देवीला ज्या 9 दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा आपण अर्पण करत असतो किंवा करायच्या असतात त्यांची आपण माहिती घेऊया. म्हणजे प्रत्येक दिवशी कोणत्या फुलांची माळ घालायची त्याची आपण माहिती घेऊया. देवीला पहिली माळ म्हणजे पहिल्या दिवशी जी माळ वाहिली जाते ती शेवंती किंवा सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ वाहिली जाते. दुसऱ्या दिवशी अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर अशा पांढऱ्या फुलांची माळ वाहिली जाते. तिसऱ्या दिवशी निळी फुलं म्हणजे गोकर्णीची किंवा कृष्णकमळाची जी फुलं असतात, कृष्णकमळ म्हणजेच निळसर रंगाचं जे निळं कमळ असतं त्याला कृष्णकमळ म्हणतात. तर अशा निळ्या फुलांची माळ तिसऱ्या दिवशी वाहिली जाते. चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची जी फुलं असतात, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलं, अशा या फुलांची माळ चौथ्या दिवशी वाहिली जाते. पाचव्या दिवशी बेलाची पानं किंवा कुंकुमार्चन केलं जातं. सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ वाहिली जाते. कर्दळ म्हणजे केळीच्या पानांसारखी जी पानं असलेली जी झाडं असतात त्याला जी फुलं येतात अशी मोठी फुलं, तर त्याला कर्दळ म्हणतात. तर 6व्या दिवशी ह्या कर्दळीच्या फुलांची माळ वाहतात. 7व्या दिवशी झेंडू किंवा नारिंगीची फुलं वाहिली जातात. 8व्या दिवशी तांबड्या रंगाची जी फुलं असतात ती वाहिली जातात. मग तांबड्या रंगाची कमळं असतील, जास्वंद, कण्हेर किंवा लाल रंगाची म्हणजे तांबड्या रंगाची गुलाबांची फुलं अशी माळ वाहिली जाते. आणि 9व्या दिवशी मात्र फुलं कोणती चालतील, कोणत्याही फुलाची माळ चालेल, पण 9व्या दिवशी महत्त्व असतं ते कुंकुमार्चन करण्याचं महत्त्व असतं. कुंकू वाहण्याचं, कुंकू वाहून देवीला पूजा करण्याचं महत्त्व 9व्या दिवशी जास्त असतं. या ज्या 9 देवी आहेत त्यांचं रूप कसं आहे, त्या कशा दिसतात, त्यांचं स्वरूप कसं आहे ते आपण आता बघूया. पहिल्या दिवशी ज्या देवीची पूजा केली जाते त्या देवीचं नाव आहे शैलपुत्री प्रतिपदा.
अशा नावाने हा पहिला दिवस ओळखला जातो. शैलपुत्री हा जो अवतार आहे तो पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल किंवा नंदीवर, आपण त्या बैलाला नंदी आपण म्हणतो, तर या नंदीवरती स्वार झालेली दाखवली जाते. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग आहे पिवळा. जो पिवळा रंग कृती आणि उत्साह दर्शवतो. ही देवी सतीचा म्हणजे शिवाची, शंकराची जी पहिली पत्नी होती, जिनं पार्वती देवीचा दुसरा जन्म घेतला, पुनर्जन्म घेतला, त्या सती देवीचा पुनर्जन्म मानली जाते आणि हिला हेमावती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ वाहिली जाते. द्वितीयेला म्हणजे नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी या देवीची किंवा या अवताराची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. या ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसंच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी, हातात जपमाला आणि कमंडलू धारण करणारी किंवा धरणारी ही देवी आनंद आणि शांततेची प्रतीक मानली जाते. हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शवणारा हा रंग जरी असला तरी केशरी रंग सुद्धा कधी कधी या दिवशी वापरला जातो, जेणेकरून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळावी, ऊर्जा उपलब्ध व्हावी. अनंत, मोगरा, चमेली, तगर अशी पांढरी फुलं या दिवशी वाहिली जातात. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवलेलं होतं. म्हणजेच तिने सुद्धा कपाळावरती अर्धचंद्र धारण केलेला होता. म्हणून तिला चंद्रघंटा देवी या नावाने ओळखलं जातं. ही देवी सौंदर्याची मूर्ती आहे, शौर्याचं प्रतीक आहे. राखाडी हा या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. या दिवशी गोकर्णी सारखी निळी फुलं, गोकर्णीची फुलं तुम्हाला माहिती असतील, तशी निळी जांभळी फुलं वाहिली जातात किंवा कृष्ण कमळाची म्हणजे निळ्या रंगाच्या कमळाच्या फुलांची माळ या दिवशी देवीला वाहिली जाते. नवरात्राचा चौथा दिवस देवीच्या कुष्मांडा या अवताराला समर्पित आहे. या दिवशी कुष्मांडा देवीची उपासना पूजा केली जाते. या देवीला सर्जनशील शक्ती असं मानता येईल. कुष्मांडा ही देवी पृथ्वीवरच्या वनस्पतींपासून जे मानवाला, प्राण्यांना जे प्राप्त होतं, ती पण एक संपत्ती आहे. तर अशा या वनस्पतींच्या संपत्तीशी ती संबंधित मानली जाते. या दिवसाचा रंग आहे केशरी आणि या देवीला 8 हात असून वाघावर बसवलेलं दाखवलेलं आहे या देवीला. आजच्या या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची फुलं व्हायची असतात. या फुलांमध्ये आपण आबोली, तेरडा, अशोक आणि तिळाची फुलं वाहू शकतो. मंडळी, नवरात्राच्या 5व्या दिवशी देवीच्या स्कंद माता या अवताराची किंवा या रूपाची पूजा केली जाते. ही देवी स्कंद म्हणजेच कार्तिकेय या देवाची आई म्हटली जाते. पांढरा रंग हा या आईच्या बदलत्या शक्तीचं प्रतीक आहे. का तर जेव्हा तिचं मूल
धोक्यात आलेलं असतं, अडचणीत आलेलं असतं, तेव्हा ती त्या अडचणीचा, त्या धोक्याचा सामना करते. मंडळी, ह्या सगळ्या देवींचे अवतार, त्यांचं कार्य, हे सगळं मानवाच्या देखील ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात, त्यांच्याशी हे सगळं जोडलं गेलेलं आहे. शेवटी हे सगळं आपल्या मानवासाठीच, आपल्या विकासासाठीच असतं. त्यामुळे देवता त्यांच्या रूपातून आपल्याला हा आदर्श घालून देत असतात, हे सगळं घडवून आणत असतात. तर ही देवी एका भयंकर सिंहावर स्वार झालेली दाखवली जाते. तिला 4 हात असलेली दाखवलं जातं आणि तिच्या हातात बाळ आहे, असं तिचं स्वरूप आहे. या दिवशी बेलाची माळ वाहिली जाते. 6व्या दिवशी म्हणजे षष्ठीला कात्यायनी देवीची आराधना केली जाते. कात्यायनी देवी ही कात्यायन ऋषींच्या पोटी जन्माला आलेली असून ती दुर्गेचा अवतार आहे आणि लाल रंगाने ती दाखवली जाते. यातून धैर्य दिसून येतं आपल्याला. ही एक योद्धा देवी म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि देवीची ही जी वेगवेगळी रूपं आहेत, त्यातली जी खूप अत्यंत हिंसक अशी रूपं आहेत, त्यातलं हे एक हिंसक रूप तिचं मानलं जातं. या अवतारात कात्यायनी देवी सिंहावर स्वार होते. तिला 4 हात असतात आणि ती पार्वती, महालक्ष्मी, सरस्वती यांचं एकत्रित रूप समजली जाते. पूर्व भारतात ही महाषष्ठी म्हणून साजरी केली जाते आणि इथूनच शारदीय दुर्गापूजा सुरू होते. या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ व्हायची असते. नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री या देवीची पूजा केली जाते. देवी दुर्गेचं सर्वात उग्र रूप मानलं जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असं मानलं जातं की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची वरची त्वचा काढून एक उग्र असं रूप धारण केलेलं होतं. त्यामुळे या दिवसाचा रंग शाही निळा असा आहे. देवी लाल रंगाच्या वस्त्रांमध्ये किंवा वाघाच्या कातडीमध्ये असल्यासारखी अशी काहीशी दिसते. तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये भयंकर क्रोध, खूप राग आहे आणि त्वचा काळी पडलेली दिसते. या एकूण देवीच्या रूपातून भक्तांना एक आश्वासन दिलं गेलेलं आहे की देवी भक्तांची जी वेगवेगळ्या प्रकारे हानी होत असते, त्या हानीपासून देवी त्यांना वाचवेल. म्हणून या दिवशी म्हणजे सप्तमीच्या दिवशी, 7व्या दिवशी या देवीची पूजा करायची असते. पूर्व भारतामध्ये हा दिवस महासप्तमी म्हणून साजरा केला जातो आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी झेंडू किंवा नारिंगीची फुलं आणि त्यांची माळ देवीला वाहिली जाते. नवरात्रीचा 8वा दिवस हा देवी महागौरीला समर्पित आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नावाने यज्ञ किंवा होम केला जातो. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान केलं, तेव्हा तिचा रंग उबदार वाटावा असा सुंदर झाला. या दिवसाशी संबंधित रंग आहे गुलाबी, जो आशावाद दर्शवतो. आणि ही देवी अष्टमीला म्हणजे 8व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते. आणि आपल्याकडे सुद्धा या अष्टमीचं खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. आपण त्याची माहिती पुढे बघणारच आहोत. तर या महाअष्टमीची सुरुवात पूर्व भारतामध्ये पुष्पांजली, कुमारी पूजा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी होते. त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी तिथी नक्कीच आहे. हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. आणि या दिवशी तांबडी फुलं, कमळ, जास्वंद, कणेर किंवा लाल गुलाबांच्या फुलांची माळ वाहिली जाते. महाअष्टमी हे व्रत कसं केलं जातं ते आपण आता बघूया. महाअष्टमीला महालक्ष्मी व्रत
हे एक काम्यव्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. हे व्रत करताना व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी 16 दोरे एकत्र केलेला आणि 16 गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडशोपचारे पूजा करावी. देवीला 16 प्रकारच्या पत्री आणि फुलं व्हावीत. 16 घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे 16 दिवे करून आरती करावी. मग हा जो आपण दोरक मगाशी म्हटलाय त्या विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या पवित्र धाग्याची किंवा दोऱ्याची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग 16 दुर्वा आणि 16 अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी. अशी या व्रतातली ही पूजा किंवा हा पूजेचा विधी आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तांदूळाच्या पिठाचा देवीचा मुखवटा बनवून त्याची पूजा केली जाते. दुपारचं हे पूजा विधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीतल्या अष्टमीला तांदूळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचं पूजन करतात. त्यासाठी तांदूळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा तयार करतात. तो काजळ आणि कुंकवाने रेखाटतात आणि हे काम अगदी कडक सोहळ्यात चालतं. मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली किंवा मंडपाखाली एका भांड्याच्या उतरंडीवरती घट्ट बसवतात. ही एकूणच सगळी प्रथा कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात दिसून येते. याच्यामध्ये होतं असं की कुटुंबातली नववधू विवाहानंतर 5 वर्ष अष्टमीला खडे आणि दोरकाची पूजा करते आणि संध्याकाळी या देवीपुढे ती ते सगळं अर्पण करते आणि ओटी भरते. या उतरंडीवर देवीला भरजरी लुगडं नेसवलं जातं. मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेले हात देवीला जोडले जातात. मंगळागौरीप्रमाणेच या पूजेसाठी सुद्धा वसोळ्या बोलवल्या जातात आणि मग या सगळ्या वसोळ्या सगळ्या जणी मिळून देवीची पूजा करतात. आरती झाली की रात्री घागरी फुंकणं हा एक विशेष कार्यक्रम असतो. या घागर फुंकण्याच्या या विधीमध्ये ही घागर उदाच्या धुपानी भरून घेतात आणि ती 5 वेळेला फुंकतात. म्हणजे हे 5 वेळेला फुंकण्याचं शास्त्र जरी असलं तरी व्यवहारात आपण असं बघतो की ती जास्त वेळा सुद्धा फुंकली जाते आणि ज्या स्त्रीच्या अंगामध्ये आपण जे म्हणतो देवी येणं असं जे होतं तर ती जास्त वेळा सुद्धा फुंकते. पण तिथे बऱ्याच स्त्रिया असल्यामुळे आणि त्या सगळ्या जणी त्या घागरी फुंकत असल्यामुळे प्रत्येक जणीला 5-5 वेळेला घागर फुंकायला मिळते. नवरात्रीमधले सगळेच दिवस किंवा या नवरात्रीच्या रात्री महत्त्वाच्या असतात. पण अष्टमी आणि नवमी हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यामध्ये सुद्धा संध्याकाळची म्हणजे अष्टमीची शेवटची 20 मिनिटं आणि नवमीची सुरुवातीची 20 मिनिटं अशी मिळून एकूण 40 मिनिटं सर्वात जास्त महत्त्वाची असतात. कारण याच वेळेला माँ कौशिकी अवतरली आणि तिने सर्व असुरांचा अंत केला असं मानलं जातं. नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजे नवमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. 9वा दिवस हा देवी सिद्धिदात्रीला समर्पित असून ही अलौकिक शक्ती देणारी देवी मानली जाते. हा दिवस म्हणजे नवरात्रीतल्या पूजेचा कळस असतो किंवा सर्वोच्च काळ आपण त्याला म्हणू शकतो. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असं मानलं जातं. या देवीला 4 हात दर्शवलेले असून तिला महालक्ष्मी असंही म्हटलं जातं. जांभळा रंग हा या दिवसाचा रंग असून एका वेगळ्याच प्रकारच्या निसर्गाचं एक वेगळं रूप हा रंग दर्शवत असतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचं अर्धनारी नटेश्वर किंवा अर्धनारीश्वर रूप म्हणून सुद्धा पाहिलं जातं.
असं मानलं जातं की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, म्हणून तिला अर्धनारी नटेश्वर किंवा अर्धनारीश्वर असं म्हटलं जातं. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या होत्या. या दिवशी मुख्य करून कुंकुमार्चन केलं जातं आणि उपलब्ध असलेल्या कोणत्याही फुलांची माळ आपण देवीला अर्पण करू शकतो. नवरात्रीतल्या 5व्या दिवसाला ललिता पंचमी म्हणजे महालय, 8व्या दिवसाला महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी आणि 9व्या दिवसाला महानवमी म्हणतात. यातले पहिले 3 दिवस दुर्गेला, पुढचे 3 लक्ष्मीला आणि शेवटचे 3 सरस्वतीला समर्पित आहेत असं मानलं जातं. 10वा दिवस ज्याला आपण विजयादशमी किंवा दसरा म्हणतो, तो जीवनाच्या या तिन्ही पैलूंवरती विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. हे केवळ प्रतिकात्मक नाहीये, तर प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये ऊर्जेच्या पातळीवर सुद्धा हे खरं आहे. मानव म्हणून आपण पृथ्वीवरून जे आपण पृथ्वीवर उत्पन्न होऊन कार्य करत असतो, सक्रिय असतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे वापरायचं आहे. भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा म्हणजे शस्त्रांची पूजा केली जाते. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं म्हणजे आता हल्ली त्याच्यामध्ये कॉम्प्युटरसुद्धा आले बरं का. तर पूर्वी शस्त्रांची पूजा केली जायची राजे महाराजांच्या काळामध्ये. तर हल्ली आपण जी शस्त्र आपली व्यवसायासाठी ज्या आपण वस्तू वापरतो, त्या वस्तू, आपली वाहनं, या सगळ्याची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी जी वेगवेगळी कार्यालये असतात, व्यवसायाची ठिकाणं असतात, तिथे कर्मचाऱ्यांना सुट्टीसुद्धा दिली जाते आणि या दिवसाला खंडेनवमी असं सुद्धा म्हटलं जातं. नवरात्रीच्या या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजरातमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. दांडिया असं सुद्धा त्याचं एक नामाभिधान किंवा एक स्वरूप त्याचं आहे. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या 9 दिवसात हस्त नक्षत्राचं प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्या भोवती मुली फेर धरतात आणि काही गाणी वगैरे भोंडल्याची जी काही गाणी असतात, मला शक्य झालं तर मी ती गाणी देईन. तर ह्या मुली ती भोंडल्याची गाणीसुद्धा म्हणत असतात ते फिरताना. एकदम अतिशय आनंददायक असं हे सगळं असतं बघायला. हा भोंडला हे पृथ्वीच्या सुफलीकरणाचा उत्सव मानला जातो. बहुउंडल, बहुउंडल या शब्दाने मिळून हा भोंडला शब्द बनलेला आहे किंवा त्याचा अपभ्रंश आहे असं मानलं जातं. हत्ती हा समृद्धीचा प्रतीक असल्यामुळे या हत्तीचं चिन्ह किंवा प्रतीक ते मध्ये ठेवून त्याच्या भोवती स्त्रिया फेर धरतात. मंडळी, मी माझ्या लहानपणी असे गमतीशीर खेळ ह्या भोंडल्याच्या वेळेला पाहिलेलं आहे की कुटुंबातल्या स्त्रिया, त्यांच्या मैत्रिणी, जवळपासच्या राहणाऱ्या ज्या कोणी स्त्रिया असतील त्या सगळ्या एकत्रित जमून भोंडला खेळायच्या आणि प्रत्येकीने काहीतरी एक त्या दिवशी ठरलेल्या दिवशी एक खाऊ आणलेला असायचा डब्यामध्ये आणि मग इतर स्त्रियांनी, इतर ज्या भगिनी त्या दिवशी जमलेल्या असतील, त्यांनी तो खाऊ ओळखायचा. असा एक गमतीशीर खेळ खेळला जायचा. तर हिंदूंचे हे सगळेच सण आणि उत्सव जे आहेत ना, ते खूप आनंद देणारे, समाजाला एकत्र आणणारे, जोडणारे, बांधणारे असे हे सगळे सण आहेत. नवरात्र उत्सवातले साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडल्या काही वर्षात जोडली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. नवरात्रातल्या प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिषांनी प्रत्येक दिवसाचा एक रंग ठरवलेला आहे. देवीला त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातल्या अनेक शहरातल्या स्त्रिया सुद्धा अशाच प्रकारे नवरात्रातल्या त्या दिवसांमध्ये त्या विशिष्ट अशा ठराविक अशा रंगांच्या साड्या नेसतात. या संकल्पनेची सुरुवात 2004 सालापासून झाली. मंडळी, झालं असं
की 2004 साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला 9 दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईतल्या महिलांनी 9 दिवस त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर दरवर्षी हे घडत गेलं. आणि त्यामुळे मग त्याचं लोण हे सगळ्या महाराष्ट्रभर पसरलं आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतात सुद्धा ही संकल्पना महिलांनी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या अशा वेगवेगळ्या संकल्पनांच्या मधून आपल्याला नेहमीच दिसून येतात. नवरात्रीच्या दिवसांच्या 9 रंगांची ही कल्पना महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रांनी जरी बहुसंख्य सामान्य आणि नोकरदार स्त्री वर्गात अशी लोकप्रिय केलेली असली तरी रंगांची हीच अशीच कल्पना 19व्या शतकाच्या आधी म्हणजे अगदी पेशवाईच्या काळात सुद्धा अस्तित्वात होती. 1818 सालच्या पंचांगामध्ये हा उल्लेख आपल्याला आढळून येतो. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा असतो म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल. अशा रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातले सगळ्या दिवसांचे रंग ठरवले गेलेले आहेत. बुधवारचा रंग निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा निळा किंवा करडा रंग असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे जे 2 दिवस उरतात त्या 2 दिवसांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवलेले आहेत. मंडळी, नवरात्राची सगळी माहिती सांगायची झाली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला एवढा मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा येईल. म्हणून आत्तापुरतं हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. आणि दसऱ्याची माहिती, नवरात्राचं पूजन कसं करायचं 9 दिवसांचं आणि इतर बरीचशी माहिती जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, पेशव्यांच्या काळामध्ये नवरात्र, दसरा वगैरे या गोष्टी कशा साजऱ्या केल्या जायच्या या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मंडळी, तुमचं माझ्यावरती प्रेम असंच असू देत. माझ्या व्हिडिओजना, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे विषय अजून ऐकायला आवडतील हे कमेंटमध्ये मला सांगा. माझं काही चुकलेलं असेल तरीसुद्धा अवश्य सांगा. मी ते स्वीकारायला आणि माझ्यामध्ये दुरुस्ती करायला मी तयार आहे. तुमचे आशीर्वाद, पाठिंबा, शुभेच्छा माझ्या पाठीशी नेहमी राहू देत. हीच प्रार्थना करून आज इथे थांबतो. अंबां भजामि जगदंबां भजामि त्रिपुरांबां भजामि शारदांबां भजामि. अंबां भजामि जगदंबां भजामि त्रिपुरांबां भजामि शारदांबां भजामि. जगदंब जगदंब जगदंब.